सेवानिवृत्त लोको पायलटचा अपघातात मृत्यू. दत्त मंदिर जवळ रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू. नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल जवळ सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना एका सेवानिवृत्त लोको पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विष्णू शंकर पगारे, राहणार नवरंग कॉलनी, शिवाजीनगर, जेल रोड असे अपघातात मृत्यू पावलेल्या लोको पायलटचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार रस्ता ओलांडताना पगारे यांचा अपघात झाल्याचे कळते. दत्त मंदिर सिग्नलवर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिसांना एका वाहनधारकाने कोणीतरी ट्रक खाली आल्याचे सांगितल्याने त्वरित निलेश भोईर, आकाश बर्वे, अमोल टिळेकर, विजय पाटील यांनी घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णवाहिकेद्वारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात पाठवले आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली. सेवानिवृत्त लोको पायलट हे बँक ऑफ बडोदा बँकेत कामानिमित्त गेले होते. तेथून परत येत होते आणि रस्ता ओलांडताना भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक हर्षद गायकवाड हा आयशर ट्रक क्रमांक MH15 JC 9219 ही उसाने भरलेले ट्रक नायगाव येथून गुजरातकडे घेऊन चालला होता. दत्त मंदिर येथील कलंत्री मंगल कार्यालयाजवळ अचानक ट्रकने हेलकावा खाल्ल्याने ट्रक खाली काहीतरी आल्याने त्यांनी ट्रक थांबवला, परंतु अपघात झाल्याचे बघून घाबरल्याने तो पळून गेला. पगार यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ट्रक चालक हर्षद गायकवाड याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून नेमका अपघात कसा झाला याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. मी प्रदीप मधुकरराव जगताप, नवरंग कॉलनी, जेल रोड, नाशिक रोड येथे राहतो. माझे सख्खे शेजारी विष्णू शंकर पगारे हे मध्य रेल्वेमध्ये माझ्याबरोबरच लोको पायलट म्हणून कार्य करत होते. मी त्यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. ते सेवानिवृत्त होऊन त्यांना 8 एक वर्ष होत आली आहे. ते पेन्शन घेण्यासाठी आज बँकेत जातो असं घरी सांगून ते आज बँक ऑफ बडोदामध्ये नाशिक रोडला बिटको दत्त मंदिरकडे गेले होते. येताना मी घरात ड्युटीला जाण्यासाठी तयारी करत होतो. तेवढ्याच बाहेर गोंधळ ऐकून विचारल्यानंतर मला कळालं का त्यांचा अपघात झालेला आहे. मी त्यांना बघण्यासाठी बिटकोला पोहोचलो. तिथे आल्यावर कळालं तर त्यांचा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यांना त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, 2 नातू एवढा परिवार आहे. साधारणतः वय 68 वयाच्या आसपास असेल. हो, घरून ते घरच्या काकूंना सांगून निघालं ते मी पेन्शन काढून आणतो. पेन्शन काढण्यासाठी ते बँकेत गेले, बँक ऑफ बडोदामध्ये.